मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. वा वा वा. ह्या टाळ्या ह्या शिट्ट्या एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणाऱ्या माणसाला भेटणार नाहीत बरं का. काही काही लोकांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या दादा, ते पुरस्कार भेटले बरं, ते त्यांना लक लाभो असो. आम्ही जेवढे काही जगतो महाराष्ट्रभर शेतकऱ्याची पुरावा आम्ही महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. खरं सांगतो आमच्यासारख्या माणसाची काय ऐकत होती हो. लोकांनी डोक्यावर घेतलं. आज लोक फक्त मला चहाच्या दुकानाच्या उद्घाटनाला मध्ये 1-2 जणांनी बोलावलं. त्यावेळेस मला वाटलं साहेब सेलिब्रिटी जे लोक असतात आता चित्रपटातले बॉलिवूडचे लोक बोलावतात लोक, पण आपल्यालाही बोलावलं जातं. म्हणजे कवी लोकाला सुद्धा सेलिब्रिटी म्हणून बोलावलं जातं. माझी कविता कोणत्याच पुस्तकात नाही महाराष्ट्रातल्या बरं का, तरी सुद्धा जवळजवळ 700 शाळांमध्ये आपली कविता शिकवल्या जाते. याच्या पलीकडे एका कविता काय पाहिजे. कारण एसी मध्ये बसून मातीच्या, आणि ज्यांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या त्यांना आपण सोडलं सुद्धा नाही. त्यांच्यावर सुद्धा 2 ओळी लिहिल्या. जन्म गेला तुझा गारव्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा, दुःख खा मांडतो भोगल्यासारखा. सापडे साचले कल्पनेचे किती, सापडे साचले कल्पनेचे किती. हुंदका हिंडतो पोरक्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. झाड वाढेलही ओल भेटेलही, असंच कुणी व्हायरल होत नसते. झाड वाढेलही ओल भेटेलही, आत जा तू जरासा मुळासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, या कोण माने आहे का तो? धनंजय माने होता, हा मिथुन माने आहे. या कवितेचे जवळजवळ 1,00,000 व्हिडिओ तयार झाले बरं का. तमाशात, कीर्तनात, कथेत, लग्नात, उसाच्या गाडीवर सगळीकडे कविता व्हायरल झाली. पण मला तेवढा त्याचा आनंद नाही झाला. मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला. तुम्हाला परभणी सगळ्यांना माहित आहे. त्या परभणीवरनं संध्याकाळी 5:30 वाजता मला एक फोन आला. दादा, मला म्हटला दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा. काही नाही म्हणे, 15-20 दिवस झाले म्हणे मित्राचा फोन मेसेज नव्हता. अचानक मोबाईलवर म्हणे दुपारी 2:15 वाजता एक मेसेज आला म्हणे, काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये त्याचे आई वडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही म्हणे, डायरेक्ट आतमध्ये गेलो बेडरूम मध्ये. तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता. कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याला खाली उतरवलं, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला. पण तुम्हाला का फोन केला म्हणे दादा, तर त्यानं हाताची मूठ बांधलेली होती हो, ती आम्ही उघडली. त्याच्या चिठ्ठी लिहिलेली होती म्हणे. त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या. का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. त्याच्याकडे ते मी त्याला जरा मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे, आताच घटना घडलेली आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे. मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला. कारण मैत्रीसाठी पुराणातल्या कथांची गरज नाही हो. मैत्रीसाठी
कोणत्या ग्रंथात जायची गरज नाही. कोरोनाचा काळ जरी बघितला तर लक्षात येईल दादा, एकमेकाला हात लावत नव्हते हो लोक. अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. अरे मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शंभळा जरी असला ना, तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे. एकदा फक्त मनापासून हात वर करा, कुणा कुणाला जीवलग मित्र आहे. वा, जोरदार टाळ्या, क्या बात आहे, वा वा वा. खरं मला फार अभिमान वाटतो बरं का. म्हणजे एवढ्या लोकांनी हात वर केला, तुम्हाला जीवलग मित्र मैत्रिणी आहेत, पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेले नाही. याचा अर्थ तुम्हाला जीवलग मित्र मैत्रिणी. मग तुम्ही एक काम करा, कार्यक्रम झाल्यानंतर एकदा घरी जा, किचन मध्ये जाऊन एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मित्र नाही ते या जगात काही नाही हो. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये रात आली कधी. रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एखादा मित्र कमवून ठेवा. छोटासा मेसेज आला मला, एवढा व्हायरल केला महाराष्ट्रानं की घर में आग लग गई, सब चल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूं, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर जला ही क्या है. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी. मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे काजव्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला वासरासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला देह ठेवासा. शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि माझ्या आणि आमच्या दोघांच्या या काव्य मैफिलीचा सुद्धा शेवट. फक्त जाताना हा चेहरा लक्षात ठेवा आणि तुमच्या पायाला हात लावून सांगतो, एक मुद्दा माझा लक्षात ठेवा. मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते तर गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. जर मित्रांशी काही गैरसमज झालेले असतील तर कॉल करा, माफ करा, माफी मागून टाका. काही सोबत येत नाही दादा. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती ना, त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही. आपल्या नंतर 100-150 वर्षानंतर आपल्याला एकही चेहरा जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल, घरात जागा नाही म्हणून. काही सोबत येते का? अरे गौतम बुद्ध सांगून गेले दादा, चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा.
आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. म्हणून माफ करत चला, कॉल करा, माफ करा, माफी मागून टाका. काय सोबत राहायचे मित्राला सांगा, तू चुकलायस तरी मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्याजवळ एक कोल्हापूर आहे की नाही, तिथं सुद्धा शाहू सभागृह आहे, तुम्हाला माहित असेल. शाहू सभागृह माहित आहे का कोल्हापूरचं? त्या सभागृहामध्ये असाच मी कार्यक्रमाच्या शेवटावर आलो. तिथले संयोजक म्हटले की दादा आम्ही कविता तुमच्या सोबत म्हणतो. म्हटलं म्हणा. ते 50 लोक स्टेजवर येऊन बसले. मी बी खुर्चीवरनं उठलो. म्हटलं मी जर तुमचा मित्र आहे, मी खुर्चीवर का बसू म्हणून मी बी पालखण मांडून त्यांच्या सोबत बसलो. इतका व्हायरल केला महाराष्ट्रानं तो व्हिडिओ की मी कवितेच्या शेवटावर आलो. त्यातला उमेश सुतार नावाचा एक मित्र आहे, शिस्टरीनबाई कविता त्याची महाराष्ट्रानं फार डोक्यावर घेतली. बरं, तो उमेश सुतार नावाचा मित्र माझ्या शेजारी बसलेला होता. त्यानं माईक धरला माझा. मला म्हटलं दादा 2 मिनिटं हीच वेळ आहे म्हणे. त्यानं पब्लिक मध्ये पहिल्या खुर्चीवर बसलेल्या त्याच्या मित्राला आवाज दिला, रंजा. रणजित कांबळे, तो शाहीर रणजित कांबळे 2-2 तासाचे कार्यक्रम करते. त्याला आवाज दिला, रंजा. आणि तो रंजन लहान पोरासारखा रडायला लागला. मला वाटलं काही खतरनाक काम झालं. म्हटलं हे त्याला आणायला गेला खाली. दोघं रडत रडत वर आले आणि मग मला बिलगले. ते सूत्रसंचालक रोहित शिंगे म्हटला की 3 वर्ष एक शब्द बोललेले नव्हते म्हणे एकमेकांसोबत. आज म्हणे पहिल्यांदा यानं त्याला रंजा म्हणून हाक दिली. आपल्या कवितेला यापेक्षा मोठा पुरस्कार मला देह ठेवासा. दक्षिणेकडे पाय करा, उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना कसं ठेवा. ए विज्ञान, तू असणार आहेस बरं. चांगले काम कर म्हणजे राहायची. सगळा पसारा आहे तो, कचरा आहे तो. दक्षिणेकडा उत्तरेकडा फसवून कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं. दुःख माझ्या मरणाचं हजारो बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं. आणि माणसं जर नसतील अश्रू ढाळायला तर प्रेत माझं सडलेलं बरं. माझं तर हे स्वप्न आहे भाऊ. कारण मला देह ठेवासा